अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केलाय। अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर आता त्याचं रूपांतर थेट युद्धामध्ये झालेलं आहे। आज सकाळपासून इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रांच्या द्वारे हल्ले केले। या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकायला येत होते। आकाशामध्ये धुरही पसरला होता। इस्रायल आणि अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यानंतर इराण सुद्धा तितकाच आक्रमक झालाय। इराणनं इस्रायलच्या यूएई, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीनवर मिसाईल डागलेल्या आहेत। अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याला इराणकडून आता प्रत्युत्तर दिलं जात आहे। इराणनं बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर थेट क्षेपणास्त्र हल्ले सुरू केलेत। इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशांनी हवाई हद्द बंद केलेली आहे। तर हे युद्ध आता टोकाला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही देशांच्या माध्यमातून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले केले जातात आहे। इराण वादाचा घटनाक्रम आधी आपण समजून घेऊया। जुलै 2015 मध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावर अमेरिकेनं कठोर निर्बंध घातले। 2018 मध्ये अमेरिकेनं इराणवर पुन्हा कठोर निर्बंध लादले, अणु कार्यक्रम रोखला। जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेचे बगदाद विमानतळावर ड्रोन हल्ले झाले। इराणचे मेजर जनरल कासिम सोलेमानींचा त्यात मृत्यू झाला। फेब्रुवारी 2025 मध्ये ट्रम्प यांच्याकडनं इराणवर पुन्हा मोठा दबाव टाकला गेला। जून 2025 मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात थेट लढत झाली। जून 2025 मध्ये अमेरिकेचा इराणी अणुभट्ट्यांवर मारा झाला होता। तर डिसेंबर 2025 मध्ये तेहरानमध्ये महागाईच्या विरोधात जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन पेटलं। ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची धमकी फेब्रुवारी 2026 मध्ये दिली। 28 फेब्रुवारी 2026 ला अमेरिका इस्रायलचा इराणवर जोरदार हल्ला। तर इराण वादाचा हा घटनाक्रम आपण पाहिलेला आहे। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया। जगातल्या सर्वात उंच इमारतीवर इराणकडून आता हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। दुबईतल्या बुर्ज खलिफा जवळ इराणी ड्रोन आदळलेला आहे। इस्रायली हल्ल्यामध्ये इराणचे संरक्षण मंत्री ठार झाले। रॉयटर्स वृत्तसंस्थेने या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर जगातल्या सर्वात उंच इमारतीवर इराणकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुबईतल्या बुर्ज खलिफा जवळ एक इराणी ड्रोन आदळलेला आहे। इस्रायली हल्ल्यामध्ये इराणचे संरक्षण मंत्री देखील ठार झालेले आहे। तर रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही माहिती दिलेली आहे। तर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हा क्षेपणास्त्रांचा मारा केला जातोय। इस्रायलनं जो हल्ला केला त्यामध्ये इराणचे संरक्षण मंत्री ठार झाल्याचा दावा केला जातोय। तर जगातल्या सर्वात उंच इमारतीवर इराणनं हल्ल्याचा प्रयत्न केला। अर्थातच दुबईतल्या बुर्ज खलिफाजवळ इराणी ड्रोन आदळलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम कार्यालयामध्ये गोंधळ झाला। काँग्रेस सरचिटणीस आणि महिलेचा हा गोंधळ पाहायला मिळाला। फाईलच्या वादातून अर्धा तास खडाजंगी झाली। तर या खडाजंगीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे। मागणी एकच आहे की जे जागा मालक आहे त्यांना न्याय देण्यात यावा ना। अधिकारी फक्त बिल्डरांच्याच आणि नगरसेवकांनाच पाठीशी घालतायत आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे सगळं करतायत। जागा मालक काय करणार? जागा असून उपयोग काय? कारवाई करायला पाहिजे, पण कारवाई करणार कोण? कारण राजकीय संबंध, हितसंबंध इतके राजकारणाचे पाळमुळं इतकी खोलवर गेलेली आहेत की अधिकारी त्यांच्या एका फोनवरती सगळे हे करत आहेत। हे सगळं प्रकरण चुकीचं आहे। ती सगळं एक नंबरचं म्हणजे आपण म्हणतो की फ्रॉड असतात। त्या ॲडव्होकेट कशा झाल्या तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्या फ्रॉड म्हणून आणि आजच्या तारखेला ह्या प्रकरणामध्ये त्यांचं जे घर तुटणार आहे त्या कारवाई करता त्या येऊन इथं ते फुकट ड्रामे करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।